नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. 2-3 मुद्द्यांवर चर्चा झाली. खरं तर आरटी ऍक्ट नुसार प्रोव्हिजन काय आहे, प्रोव्हिजन नुसार जी काही आरटी ऍडमिशनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, त्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत नेमकं कुठल्या स्तरावर कोणाला काय अधिकार आहेत याबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतलं. आणि एक्झॅक्टली यावर्षी किती शाळा आरटी नुसार पात्र आहेत, किती इंटेक कपॅसिटी आहे, त्यापैकी किती ऍप्लिकेशन आले, किती मुलांना ऍडमिशन मिळालं, म्हणजे ऍडमिटेड किती आहे, अलॉटेड किती आहेत आणि प्रत्यक्ष ऍडमिटेड किती आहेत हे समजून घेतलं. त्याच्यासोबत त्यांनी नॉट अप्रोच असे जे फिगर आहेत, तर हे नॉट अप्रोच जे आहेत त्यांना पण एकदा खातरजमा करावी. संघटना पदाधिकाऱ्यांनी खूप तीव्र शब्दामध्ये सांगितलं की हे नॉट अप्रोच हे ऍक्च्युअल नॉट अप्रोच नसतात, त्यांना तसं दाखवलं जातं, तर त्याच्यावर काहीतरी एक करेक्टिव्ह मेजर घ्यावं लागेल असं एक प्राधान्याने आजच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. तर त्यावर डेफिनेटली आम्ही काम करूया. तर मला आजच्या मीटिंग मध्ये हे जाणवलं की काही गोष्टींमध्ये एक पॅरेंट्स म्हणून पण अवेअरनेस आला पाहिजे. पहिली गोष्ट, कारण पालकांना हे माहीत पाहिजे की ह्या पद्धतीनं माझ्या मुलाला आरटीईनुसार सेल्फ फायनान्स शाळेमध्ये प्रवेश मिळू शकतो की ज्याची फी शासन भरणार आहे, हे पालक म्हणून पालकाला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला प्रोसिजर माहित पाहिजे. एखाद्या पालकाला कदाचित माहित असतं पण प्रोसिजर त्याला माहित नसते, ते प्रोसिजर माहित नसल्यामुळे तो सिस्टीम मधून बाहेर पडतो. तर याच्यावर एक अवेअरनेस झाला पाहिजे. दुसरा एक अवेअरनेस असं झाला पाहिजे की शाळांना पण माहित पाहिजे. 2 प्रकर्षाने मुद्दे आले की फक्त प्रोसिजर नाही तर फी हा मुद्दा एक जास्त चर्चेला गेला की फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन आहे. की फी रेग्युलेशन ऍक्ट असं सांगतं की पीटीएला फी ठरवण्याचा अधिकार आहे. तर आता जशी पर्टिक्युलर शाळेचा उल्लेख मी करत नाही, पण तक्रारीमध्ये काही शाळांचा उल्लेख करून संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या शाळांमध्ये पीटीए फॉर्मच झालेला नाही. तर त्याच्या बाबतीत एक वेगळ्यानं आपण वर्कशॉप घेतला पाहिजे. शेवटी ऑफिसर म्हणून माझी ड्युटी काय आहे की जे काही माझं ज्युरिडिक्शन आहे, ज्युरिडिक्शन मध्ये मी पहिल्यांदा काय काय घडतंय, माझ्याकडे काय तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने प्रोव्हिजन काय आहेत आणि त्यानुसार शाळांनी काय करायला पाहिजे, म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे, किंवा माझे जे सबऑर्डिनेट आहेत, तालुका लेवलवर काम करणारे जे गट शिक्षण अधिकारी असतील किंवा त्यांना असिस्ट करणारा टेक्निकल स्टाफ असेल, त्यांची काय जबाबदारी आहे. जसं एक मुद्दा आला की अलॉटेड कॅन्डिडेट लिस्ट येते, पण अलॉटेड कॅन्डिडेटची लिस्ट आल्यानंतर त्या पालकांना समोर तो गेला तर त्याला काहीतरी कारण सांगून घालवून दिलं जातं. तर हे मी कमिट केले की अशा 4-2 पालकांना मी स्वतः कॉल करेल. असं असेल तर आपल्याला काहीतरी काम करावं लागेल याच्यात. पण कुठल्याही विद्यार्थ्याचं जर त्याला आरटी नुसार ऍडमिशन मिळाली आणि मिळूनही जर शाळा काहीतरी कारण सांगते किंवा आमचं तालुका स्तरचं ऑफिसर, कारण आता ज्यानंतर अलीकडचा जो GR आहे त्या GR मध्ये पूर्वी असं होतं की शाळेच्या मुख्याध्यापकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं आणि त्याला ऍक्सेप्ट रिजेक्ट करावं, पण शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत तक्रार होत्या, म्हणून गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावर ही कमिटी स्थापन केलेली आहे. आमचा विस्तार अधिकारी तिथले सदस्य सचिव आहे. त्याच्यामध्ये माझे डिटेल गाईडलाईन पण आहेत, शासनाचे पण डिटेल गाईडलाईन आहेत की असे जर अलॉटेड कॅन्डिडेट असतील तर तुम्ही एक वेळापत्रक डिक्लेअर करा, त्या वेळापत्रकाला जाहिरात म्हणजे हे करा, जाहीर करा आणि तुमच्या ह्याच्यावर सूचना फलकावर पण लावा की जेणेकरून ते पालक त्यावेळी तुमच्याकडे येतील, डॉक्युमेंट दाखवतील, जी काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे. जसं 25% मध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो किंवा तुम्ही जर SC/ST कोट्यातून घेतला असेल तर जातीचा दाखला, ज्या काही गोष्टी असतील तर त्या पद्धतीने लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दाखवा. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डन झालं तर त्याला फक्त ऍडमिटच करायचंय, काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये जर काही लूप होल्स राहत असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पालकाला अलॉटमेंट होऊन ऍडमिशन नाकारलं जात असेल तर त्याच्यावर नक्की काम करावं.